आहे ते पुणेकरांच्या आव्हानाला आम्ही जरूर प्रतिसाद देऊ. थोडा पुणेकरांनी परवा मला कमी प्रतिसाद दिला, परंतु त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी लोक म्हणजे मतदार राजा जे काही ठरवतो ते आपण मानायचं असतं. पण मी जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोललो. मी आता मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे चीफ इंजिनियर PWD, SC PWD, त्यांची सगळी टीम यांनाही सांगणार आहे की कामं करा, परंतु ह्या दर्जाची करा, जेणेकरून आता तुम्हाला पटणार नाही पत्रकार मित्रांनो, जो रूट होता त्या रूटवरचे रस्ते झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या पण कमी झालेली आहे. म्हणजे जे अडखळत वाहनं जायची ते फटकन वाहनं जातात, त्याच्यावर ट्रॅफिक आता बऱ्यापैकी त्या रूटचं सुरळीत व्हायला मदत झाली. आपल्याला सगळ्यांना आम्हाला जास्त करून आणखीन काम करावं लागणार आहे, आम्ही जरूर करू. दादा, आरक्षणाची सोडत झाली नगरपालिकेत, महानगरपालिकेच्या, कसं साधारण मी शिवसेनेने नाही बघितलं आक्षेप घेतलाय त्या संदर्भात कुणी? शिवसेनेने, उभाटा गटाने. कारण आरक्षण वेगळं पडलं, आरक्षण वेगळं पडलं, आरक्षण चुकीच्या पद्धतीने केला असा आरोप केला जातो. मला नाही वाटत. मी प्रशासनात 35 वर्ष काम करतो. वास्तविक हे अतिशय पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न केला जातो. काय कुणाचा इंटरेस्ट आहे चुकीचं करण्याचा? आरक्षणामध्ये वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, म्हणून हे आपण आरक्षण टाकलंय. शेवटी सगळ्या समाजांना वाटलं पाहिजे की आम्हाला पण तिथं संधी मिळती, आणि हेच शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करून आपण त्याला रिस्पेक्ट देत असतो आणि पुढे जात असतो. मला वाटत नाही, परंतु काही पुरावे असतील तर त्यांनी दाखवावे. संबंधित यंत्रणा त्याच्याबद्दलची माहिती घेतील आणि आपल्याकडं पूर्णपणे पारदर्शकता दाखवण्याचा प्रयत्न करतील. दादा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढताय, कशा पद्धतीने पुढचा आहे असं बघू आता सांगतो.